शहापूर तालुक्यातील खरमाचापाडा इथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेची धक्कादायक अवस्था समोर आली आहे। अवघ्या 1500 रुपयांचं लाईट बिल न भरल्यानं ही शाळा तब्बल 1 वर्षापासून अंधारात असल्याचं उघडकीस आलंय। या शाळेत 2 वर्गात 39 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। वर्गखोल्यांमध्ये टीव्ही आणि इतर साहित्य उपलब्ध असतानाही वीज नसल्यामुळे हे शैक्षणिक साहित्य वर्षभर वापरलंच गेलं नाहीये। त्यामुळे 5वी पर्यंत शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांनी संगणक प्रत्यक्ष हाताळलेलाच नसल्याचा गंभीर दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। इतकंच नव्हे तर विजेचा वापरही वर्षभर झालेला नाहीये। शाळेतील बेंचेसही मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून एकूणच शाळेची दयनीय स्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण करते। एकीकडे ठाणे जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र रंगवलं जात असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांची ही अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं। दरम्यान पुढील 24 तासात शाळेचा वीज पुरवठा सुरू केला जाईल, तसंच विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि दप्तराची मागणीही पूर्ण केली जाईल असा विश्वास यावेळेला मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला। 39 आहे आणि 39 मुलं ही 2 वर्गामध्ये शिकतात। त्यातला हा जो वर्ग तुम्ही जर मागे बघताय बसलेली ही जी सगळी मुलं आहेत ही 3री ते 5वी ना, 3री ना, 3री ते 5वी, 3री 4थी 5वी असा वर्ग एकाच वर्गात भरतो। दुसरा वर्ग बाजूच्या रूममध्ये भरतो। वाईट गोष्ट ही आहे की मागील 1 वर्षापासून ह्या शाळेत लाईट नाही। ₹1500 हे बिल होतं आणि ते बिल भरलं गेलं नाही, म्हणून ही मुलं ही विदाऊट लाईट पंखा याच्या शाळेत शिकतात। मागे टीव्ही आहे पण 1 वर्ष झाला टीव्ही लागला नाही कारण लाईट नाहीये। कोणीतरी डोनरने कुठल्या तरी एखाद्या भल्या माणसाने ती टीव्ही दिली असेल। पण मूळची परिस्थिती आपली अशी आहे की जर ठाणे जिल्ह्यातल्या जर शाळांची ही परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करा उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळांची परिस्थिती काय असेल।